हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल एसी नॉन एसी अस्सल मराठमोळं ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल। चवीचा शोध इथेच संपतो। आपल्याला आपल्या धर्माचा अभिमान हा असलाच पाहिजे, पण एक गोष्ट निश्चित आपण मनामध्ये लक्षामध्ये ठेवली पाहिजे की जेव्हा ह्या धार्मिक स्थळातून आपण बाहेर पडू तर मी ना हिंदू आहे, ना मुसलमान आहे, ना शीख आहे, ना ईसाई आहे, मी फक्त आणि फक्त हिंदुस्थानी आहे। पुढे टाळ्या वाजवतात, पुढे बोलवलं नाही कुणबी समाजाच्या कार्यक्रमाला, सगळे कुणबी बोलवले महाराज, बरोबर ना? हे फक्त तुमचं स्वप्न नाही तर हे समाजाचं स्वप्न आहे, जे पूर्णत्वास नेण्यासाठी कैलास बुवा निचिते हे प्रयत्न करतात। त्यांच्या प्रयत्नांना साथ देण्याची। नमस्कार, मी संजय भालेराव, शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। विद्यापीठ आयोजित बाल संस्कार शिबिर समारोपाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित आलोकनाथ महाराज, चिदानंद सरस्वती महाराज, स्वामी शिव स्वरूपानंद महाराज, शहापूरचे माजी आमदार पांडुरंगजी बरोरा, भास्कर जाधव, किशोर पुडव, पंडित पाटील, राजेंद्र मस्कर, राजू फेरे, मनीष निचिते, अरुण पाटील, शहापूरचे पी.आय. जितेंद्र ठाकूर, वाशिमचे पी.आय. बारवे, राजू चौधरी आणि ज्यांनी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे कैलास महाराज निचिते, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित बंधू आणि भगिनी, कैलास महाराज निचिते यांना आपल्या सगळ्यांच्याच वतीने मी धन्यवाद देतो। समाजातील लहान बाळकांना आतापासूनच संस्कार मिळावे। मी येता येता त्यांना विचारत होतो कसले कसले संस्कार देतात, त्यांनी मला सांगितलं की धर्माचं शिक्षण देतो, चांगली नोकरी कशी मिळेल याच्यासाठी सराव परीक्षा आहे, त्यांचं प्रशिक्षण आम्ही देतो। मी नेहमीच सांगतो की कुंभार जेव्हा मडकी घडवतो तेव्हा त्या मडक्यावर जर त्याला नक्षी करायची असेल तर मडकं जोपर्यंत ओलं असते तोपर्यंतच त्याच्यावर त्याला नक्षीकाम करता येते। एकदा मडकं सुकलं की त्या मडक्यावर नक्षीकाम करता येत नाही। आणि म्हणून कैलास महाराजांनी बाल मनावर संस्कार करण्याचा जो उपक्रम हातात घेतलेला आहे हा निश्चितपणाने कौतुकास्पद आहे। मला महाराज तुमच्या उपक्रमाच्या माध्यमातून तयार होणाऱ्या मुलांच्या बाबतीत जराही शंका नाही, येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने ही पिढी ही सुसंस्कारी होईल, समाजाला घडवणारी नाही तर समाजाला घडवणारी माणसं तयार करणारी होईल, अशा प्रकारचा विश्वास मला निश्चितपणाने आहे। आपण ह्या गावच्या पाण्याच्या योजनेचा विषय या ठिकाणी सांगितला तर काळविहीर, काजळ विहीर आणि पाषाणी गाव, आता तुमचं नावच असं आहे, काजळ विहीर हे नाव लागलेलं आहे आणि दोन्ही गावचे लोक विहीरच करून देत नाहीये। दोन्ही गावचे लोक सांगतात आमच्या गावात विहीर करा, बरोबर ना? बसले असतील तर तुम्हाला माहित असेल, महाराज 1 कोटी रुपयापेक्षा जास्त पैसे त्याला आपण मंजूर केलेत। हे मी मंत्री असताना केंद्र सरकारच्या माध्यमातून 50%, राज्य सरकारच्या माध्यमातून 50%, जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत त्यावेळेला होते, आता CR पाटील आहे, त्यांच्याकडे फार आग्रह करून महाराष्ट्राला जास्तीत जास्त निधी कसा मिळेल याच्यासाठी त्या काळात प्रयत्न केला होता। दुर्दैवाने शहापूरच नाही सगळ्याच कडच्या योजना अशा रखडलेल्या आहेत। पण माझी विनंती आहे कुठल्याही गावाला विहीर होऊ द्या, पाणी तर येणार आहे ना नळातून। पण ही समस्या गावची आहे महाराज, एकदा दोन्ही गावच्या लोकांना बोलवा, आम्ही सगळे पुन्हा येऊ। आता मी
पांढरेबाई आहेत त्यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितलं, साहेब ही योजना मी रद्द करण्याचा प्रस्ताव तयार केलेला आहे. मी तिला सांगितलं, करू नको, थांब जरा. आमच्या भगिनींचा त्रास निश्चितपणाने कमी करायचा असेल तर बांधवांनी थोडंसं याच्यातून बाजूला गेलं पाहिजे. कुठल्याही गावात वीर झाली, कोंबडा कोणाचा बांग देतो, काय करायचं आपल्याला, दिवस उगवण्याशी मतलब आहे. कुठल्याही गावात वीर झाली तरी पाणी दोन्ही गावांना मिळणार आहे. महाराज याच्यासाठी तुम्ही बैठकीचं आयोजन करा, इथे करा, गावात करा, कुठे कराल तिथे आम्ही येऊ, सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन येऊ. पण तुमच्या पाण्याची समस्या निश्चितपणाने सोडवू. या बाबतीत आपण काही शंका बाळगू नका, फक्त तुमच्या सहकार्याची आवश्यकता आहे. महाराजांनी उल्लेख केला या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या विचारांचं शिक्षण आपण देतो. शिवाजी महाराजांचा विचार जर आपल्याला आत्तापासून मिळाला तर महाराजांनी उल्लेख केला, आपला देश संकटात आहे, आपण संकटात आहोत, आपला धर्म संकटात आहे. पण मला असं वाटतंय जोपर्यंत या देशामध्ये नरेंद्र मोदींना निवडून देणारी जनता आहे तोपर्यंत आपला देश कधीच संकटात येणार नाही आणि आपला धर्मही संकटात येणार नाही. फक्त दुहेरी भूमिका लोकांनी घेतली नाही पाहिजे. तुम्ही अनेक व्हॉट्सअपवर मी माझं मत मांडत नाही, उगीच माझ्या नावावर कोणी खपवू नका. आपण मेसेज बघितलेले आहेत. मला कुठल्या धर्माचा उल्लेख करायचा नाही. काही धर्म असे ते धर्म म्हणून त्या धर्माच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहतात. आपण धर्म म्हणून राहत नाही. आपण कोणी कुणबी आहे, कोणी आगरी आहे, कोणी दलित आहे, कोणी आदिवासी आहे, कोणी तेली आहे, कोणी माळी आहे, कोणी साळी आहे, कोणी ब्राह्मण आहे, कोणी मराठा आहे, कोणी दलित आहे. ह्या वेगवेगळ्या जातींना घेऊन आपण राजकारण करतो आणि म्हणून आपल्यावर ही वेळ येते. आणि म्हणून दुटप्पी भूमिका न घेता एक भूमिका घेतली पाहिजे. धर्माच्या नावावर राजकारण करण्याची आवश्यकता नाही. पण एक गोष्ट मी नेहमी सांगतो, या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आपल्या आपल्या जातीचा धर्माचा अभिमान असला पाहिजे. हिंदू असेल तर त्यांनी मंदिरात गेलं पाहिजे, देवळात गेलं पाहिजे. ख्रिश्चन असेल तर त्यांनी चर्चमध्ये गेलंच पाहिजे. शीख असेल तर त्यांनी गुरुद्वारामध्ये गेलंच पाहिजे आणि मुस्लिम असेल तर त्यांनी मस्जिदमध्ये गेलंच पाहिजे. आपल्या आपल्या धार्मिक स्थळामध्ये जाण्यासाठी कोणीच कोणाला अडवण्याचं कारण नाही. आपल्याला आपल्या धर्माचा अभिमान हा असलाच पाहिजे. पण एक गोष्ट निश्चित आपण मनामध्ये लक्षामध्ये ठेवली पाहिजे की जेव्हा ह्या धार्मिक स्थळातून आपण बाहेर पडू तेव्हा मी ना हिंदू आहे, ना मुसलमान आहे, ना शीख आहे, ना ईसाई आहे, मी फक्त आणि फक्त हिंदुस्थानी आहे. ही भावना आपण मनामध्ये ठेवून जर काम केलं तर या देशाच्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत कोणाची होणार नाही. पहलगामच्या हल्ल्यामुळे आपला देश पूर्णपणाने संघटित झाला. सगळ्याच पक्षाच्या लोकांनी सर्व बाजूला ठेवून देशासाठी सगळे एकत्र आले आणि म्हणून आज विदेशामध्ये वेगवेगळी शिष्टमंडळं जाऊन पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याचं समर्थन करण्याच्यासाठी, त्या देशांना आपल्या पाठीशी उभं राहण्यासाठी आपली भूमिका मांडण्यासाठी गेलेले आहेत. अशाच प्रकारची परिस्थिती ही कायमची राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून महाराज, मला आपल्याला या ठिकाणी सूचना करायची आहे की आपण जेव्हा या ठिकाणी प्रबोधन करतात, या विद्यापीठातून संस्कार देतात, त्यावेळेला हाही संस्कार दिला पाहिजे. आपण मला आठवून सांगा, फार कमी लोक असतील, 5-10%. आपण मंदिरात कधी जातो? वर्षातनं किती वेळा जातो? मी अशी 90% लोक ओळखतो जी फक्त यात्रेच्या दिवशी एकदा मंदिरात जातात. तेही यात्रेच्या दिवशी जर गर्दी असेल तर मंदिराच्या दारातूनच नमस्कार करतात, मंदिरात जात नाही. पण बाकीच्या धर्माचे लोक जे आहेत ते दिवसातनं कितीतरी वेळा त्यांच्या धार्मिक स्थळामध्ये जातात. म्हणून हे संस्कार महाराज हे देण्याची आवश्यकता आहे. आपण शिकलं पाहिजे याच्यातून काहीतरी. आणि आपल्या तरुण पिढीला येणाऱ्या काळामध्ये ही शिकवण जर आपण दिली तर आपला देश मागच्या अनेक पिढ्यांपासून हे हिंदू राष्ट्र होतं,
ते आता सर्व धर्म समभावाचं राष्ट्र झालेलं आहे. त्याच्यामध्ये परिवर्तन व्हायला निश्चितपणाने सुरुवात होईल आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाऊन या देशाला सर्वोच्च स्थानावर नेण्यासाठी निश्चितपणाने योगदान देण्याची पिढी तयार करण्याची आवश्यकता आहे. महाराजांनी सांगितलं या ठिकाणी IAS अधिकारी झाले पाहिजे, अशा प्रकारचं प्रशिक्षण मिळावं म्हणून त्यांची धडपड सुरू आहे. एकच माणूस किती धडपड करणार, पण मला खात्री आहे महाराज की छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर जेव्हा राजूंनी बनवायला घेतलं तेव्हा कोणी सहकार्य करण्याच्या भावनेमध्ये नसेल, म्हणून त्याला फार वर्ष लागली. तसं काम एखादं चांगलं असेल ना तर आपण चालत राहायचं, मागे कोण आपल्या येतो न येत याचा विचार करायचा नाही. चांगलं काम जर असेल तर तुम्ही इच्छित स्थळी जेव्हा पोचाल तेव्हा पाठीमागे जर फिरून बघाल तर सगळ्या जनतेचे थवेच्या थवे तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहिलेले तुम्हाला बघायला मिळतील. आज या ठिकाणी तुम्ही 5 कोटीचा आकडा सांगितला आणि माईकही करकरला. बघा तुम्ही या अख्ख्या भाषणामध्ये महाराजांच्या जेव्हा 5 कोटी आकडा सांगितला तेव्हाच माईकाने जरा करकर असा आवाज केला. जरा त्याच्या आधी नाही केला आणि त्याच्या नंतर नाही केला. आपण असा विचार करतो की आता महाराजांनी 5 कोटी सांगितले, 5 कोटी आणायचे कुठून? या आपल्या भिवंडी लोकसभेचा विचार केला तर 21 लाख मतदार आहेत. याच्या 1.5 लोकसंख्या धरली, काही वगळली, 5-6 लाख 5-6 हजार रुपये दिले, 500 रुपये दिले तरी मला वाटतं 5 कोटी रुपये जमा व्हायला काही वेळ लागणार नाही. अयोध्येमध्ये श्रीरामाचं मंदिर जे झालं, मी 51 लाखाची देणगी त्या मंदिराला दिलेली आहे. पण जेव्हा आवाहन केलं राम मंदिर प्रतिष्ठाननी, त्यांनी सांगितलं 1 रुपया दिला तरी आम्ही देणगी घेणार. देशातल्या प्रत्येकाने राम मंदिर कसं होईल याच्यासाठी देणगी दिली. आपल्यासाठी, आपल्या तरुण पिढीला घडवण्यासाठी जर या ठिकाणी महाराज निवास करत असतील तर हे आपल्यासाठी राम मंदिरापेक्षा काही कमी नाही. पण दुसरं राम मंदिर इथं व्हावं ज्याच्यामध्ये आपल्या मुलांना संस्कार मिळावे, ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, भगवान रामाचा विचार, आपल्या धर्माचा विचार हा आपल्या तरुण पिढीला मिळावा असं वाटत असेल तर निश्चितपणाने आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये योगदान दिलं पाहिजे. महाराज, मी काही तुम्हाला देणगी विणगी जाहीर आज या ठिकाणी करणार नाही, पण निश्चितपणाने मला शोभेल असं काम करेन, तुम्हाला समाधान होईल अशा प्रकारचं सहकार्य माझ्या माध्यमातून निश्चितपणाने तुम्हाला होईल. मी जेव्हा भिवंडीला आगरी समाजाचं भवन झालं, बांधायला घेतलं, त्यावेळेला मला लोक सांगत होते तुम्ही 11 लाखाची देणगी द्या. नाईक साहेबांनी 11 लाख जाहीर केले. मी त्यांना सांगितलं मला आता तुम्ही सांगू नका, तुम्हाला जे कमी पडेल ना ते सगळं मी देईन. मी त्या भवनलाही 51 लाख रुपये महाराज दिले आणि 1.5 कोटी रुपये जमा करून दिले. जे कोणीच दिले नाही. काही लोकांनी सांगितलं आमचं नाव द्या, मी एवढे पैसे देईन आणि एवढे जमा करून देईन. त्यांनी काही कोणी दिले नाही. मी 1.5 कोटी रुपये जमा करून दिले, 51 लाख रुपये देणगी दिली. पुढे टाळ्या वाजवतात, पुढे बोलवलं नाही कुणबी समाजाच्या कार्यक्रमाला, सगळे कुणबी बोलवले. महाराज बरोबर ना? तर हे तुमचं काम आहे. हे उभं राहण्यासाठी मीच नाही तर मंचावर बसलेले, समोर असलेले सगळेच योगदान देतील हा विश्वास आहे. तुम्ही या ठिकाणी पांडुरंगांनी उल्लेख केला मंगलप्रभात लोढाचा, कौशल्य विकास योजनेचा उल्लेख या ठिकाणी झाला. कौशल्य विकास योजना ही केंद्र सरकारने आधी आणली, ही मोदीजींची संकल्पना आहे. आणि मी नेहमी या बाबतीत सांगतो, महाराज पूर्वी परमेश्वराने मानवाला दैवी शक्ती दिल्या होत्या. तुम्ही महाराज जास्त धार्मिक वाचनामुळे तुम्हाला जास्त माहिती. दैवी शक्ती म्हणजे काय होत्या? आपल्याला शाप देण्याचा अधिकार होता आणि उपशाप देण्याचाही अधिकार होता. त्या काळामध्ये जर कोणी चूक केली तर त्याला सांगायचे जा तुझा दगड होईल. त्याचा दगड होत होता. आणि पुन्हा माफी मागितल्यानंतर उपशाप मिळायचा की अमुक कोणीतरी येईल आणि त्या दगडाला त्याचा पाय लागेल, तेव्हा तू पुन्हा मानवाच्या रूपात येशील. ही दैवी शक्ती मानवाला दिल्यामुळे त्याने त्या शक्तीचा दुरुपयोग करायला सुरुवात केली.
देवाला चिंता पडली की मानवाला दिलेल्या दैवी शक्तीमुळे असाच जर दुरुपयोग करत राहिला तर येणाऱ्या काळामध्ये सगळी सृष्टी हा नष्ट करून टाकेल. आणि म्हणून देव दरबार भरवतात. ही मानवाच्या दैवी शक्ती ह्या काढून घेतल्या पाहिजेत, अशा प्रकारचा ठराव मांडला जातो. ठराव एकमताने मंजूर होतो. मानवाला दिलेल्या दैवी शक्ती काढून टाकायच्या, आणि त्या काढलेल्या आहेत. ते आपल्याला माहीत, आता आपल्याला वापरता येत नाही म्हणजे काढलेत. बरोबर ना महाराज? हां, आता दैवी शक्ती तर काढायचं ठरवलं, पण या लपवायच्या कुठे? मग एक देव सांगतो या आपण आकाशामध्ये लपवू, दुसरा देव सांगतो नाही नाही मानव आकाशातही जाईल तिथून काढून आणू, मग तिसरा देव सांगतो आपण पाताळात लपवू, चौथा देव सांगतो नाही तो पाताळातही जाऊन काढून आणू, पाचवा सांगतो मग आपण समुद्रात लपवू, सहावा सांगतो तो समुद्रात जाऊन माणूस काढून आणू. मग एक हुशार असतो महाराजांसारखा, तो सांगतो मी सांगतो आयडिया. इथे माणूस कधीच शोधायला जाणार नाही, तो सांग. तो देवाला सांगतो की मानवाच्या अंतर्मनात ह्या दैवी शक्ती लपवून ठेवा. माणूस स्वतःच्या अंतर्मनात कधीच डोकावून बघत नाही. त्याच्यामुळे किती जरी पिढ्या जरी जन्म घेतला तरी ह्या दैवी शक्ती त्याला सापडणार नाही. पण या पृथ्वी तळावर परमेश्वराच्या आशीर्वादाने नरेंद्र मोदींसारखा माणूस जन्माला आला. त्याला माहीत होतं की परमेश्वराने दैवी शक्ती माणसाच्या अंतर्मनात लपवलेल्या आहेत, आणि म्हणून या कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून या सगळ्या दैवी शक्ती बाहेर काढायला घेतल्यात. आणि आज तुम्ही ब्रह्मोस सारखं जे मिसाईल बघितलं ती त्याचीच कृती आहे. आपल्या भारतामध्ये बनवलेलं हे ब्रह्मोस मिसाईल आहे, ज्याला पाकिस्तानला 22 मिनिटात नामोहरम करण्याची क्षमता भारताच्या आपल्या वैज्ञानिकांमध्ये तयार करण्याचं काम ह्या कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून नरेंद्र मोदींच्या सरकारने केलं. या दैवी शक्ती आता सगळ्या या कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून महाराज बाहेर काढण्याचं काम आपण करणार आहात. मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये तुमच्या या शहापूर तालुक्यातली पोरं ही क्लर्क बिर्क याच्या पलीकडे जे तुमचं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी निश्चितपणाने मुलं योगदान देतील. पण मुलांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मी नेहमी सांगतो, शेतकरी जर शेतामध्ये नांगर धरायला लागला आणि जर शेत ओरडायला लागलं की नांगराच्या फाळाच्या मला वेदना होतात, तर त्या शेतात कधीच सुपीक पीक येणार नाही. नांगराच्या फाळाच्या वेदना ह्या सहन करायलाच लागतात, त्याच्याशिवाय शेतात सुपीक पीक येणार नाही. म्हणून बालमनावर संस्कार करताना ज्या काही वेदना होतील त्या वेदना सहन केल्या पाहिजेत. हे फक्त तुमचं स्वप्न नाही, तर हे समाजाचं स्वप्न आहे, जे पूर्णत्वास नेण्यासाठी कैलास बुवा निश्चिते हे प्रयत्न करतात. त्यांच्या प्रयत्नांना साथ देण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घेऊया, अशा प्रकारचं आवाहन आपल्याला सगळ्यांना मी करतो. परत एकदा कैलास निश्चिते आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.